गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सो आज गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे, तर इथे त्रिशाची तयारी चालू झालेली आहे रांगोळी वगैरे काढण्याची. त्रिशा रांगोळी वगैरे काढत होती, तोपर्यंत म्हटलं मी स्वयंपाक करून घेते. सो मी आज स्वयंपाकामध्ये छान अशी बटाट्याची रस्सा भाजी, पुरी असा बेत होता, श्रीखंड. सो इथे भाजी, भात, वरण, मोदक हे सगळं असं मी रेडी करून ठेवलेलं. आणि पुऱ्या म्हटलं गणपती आल्यानंतर आपण गरम गरम बनवूया, पण मी कणिक वगैरे भिजवून ठेवलेली. आणि भजे वगैरे पण मी तेव्हाच करणार होती. भजे, कुरडई, पापड जे काय आहे तळणाचं ते सगळं मी नंतर करणार होते. सो बाकीचं मी इथे सगळं रेडी करून ठेवलेलं, मोदक वगैरे, कारण आल्यावर आरती वगैरे करू तर प्रसाद रेडी पाहिजे म्हणून मी मोदक रेडी करून ठेवलेले. आणि त्यानंतर आम्ही, माझी फ्रेंड आणि तिची फॅमिली, आम्ही सगळे मिळून मस्त गणपती आणण्यासाठी गेलेलो. हां चला, घ्यायचं का? अरे गणपती बाप्पा वगैरे म्हणत नाही का तुम्ही? मोरया. नानू म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. नानू भाली आहे, भाली. जय बाप्पा करून घे, जय बाप्पा. हा चला चला चला. असं पकड नाही बेटा, वरती गेल्या नाही त्रिशा, ट्राय करण्याची जड आहे. नानू गणपती बाप्पा गाडीच्या बाजूला. हळू. मूर्ती. ये आपण देऊ राजशंकर मोरया. बाबा. हा गणपती बाप्पा मोरया. तुला आरती तुला पाहिजे? सगळ्यांना 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 हा, करते. तुला. हे पुढे ये त्रिशा. हो तुला तुला पण. ज्ञानूला ज्ञानूला थोडी बाजू त्रिशा, बाजू होती का थोडी. त्रिशा? ज्ञानूला बाबाला पण लावतात. तुला हे पण लाव. त्याच्या पायावर या पुढे या नानू. हा तुझ्या पायाला लावू. ओके थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपतीची स्थापना करून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त अशी आरती केली. खूप प्रसन्न वाटत होतं सगळं झाल्यानंतर. वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे न प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओवाळी मने तमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव वेदांत गंधर्वे. आरती झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही सगळे मस्त जेवायला बसलो. आणि हे सगळे असल्यामुळे खूप छान वाटलं. नाहीतर इतर वेळी आम्ही तिघेच असतो, बट आज माझी फ्रेंड आणि तिची फॅमिली असल्यामुळे खूप छान वाटलं. आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही दुपारी थोडा आराम केला, कारण खूप थकलेलो होतो. सो आरामाची खूप गरज होती. मग आम्ही थोडा वेळ आराम केला. आणि संध्याकाळी उठल्यानंतर माझी काही बाहेरची कामं होती, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणण्यासाठी आम्ही गेलो. आणि त्यानंतर मी काही शूट केला नाही. तर तुम्हाला हे आमचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पा कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि भेटूया चला छानशा अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. बाय.